सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे तुम्हाला आदर मिळेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. आज तुमचे नवीन मित्र बनतील, मात्र कोणाशीही मैत्री करताना घाई करू नका. तुम्हाला आज तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होऊ शकतो. तुम्ही जर कौटुंबिक व्यवसाय करत असाल आणि कामासाठी एखाद्या बिझनेस ट्रिपवर जाण्याचा विचार करत असाल तर मात्र थोडं थांबा. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेनं तुमची अनेक कामातील प्रकरणंही अगदी सहज सोडवू शकाल. आज तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळताना दिसतोय. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम करून मनशांती मिळवण्याचा प्रयत्न कराल. मात्र नोकरदारांचं एखादं काम अपूर्ण राहिलं तर ते पूर्ण करण्यासाठी आज त्यांना फार मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी कोणाची तरी मदत ही घ्यावी लागेल. इच्छित नफा मिळाल्यानं छोटे व्यावसायिक मात्र आज आनंदी राहतील. विद्यार्थ्यांना आज एखाद्या परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर ते सहज करू शकतात. तुमच्या जीवनसाथीदाराच्या तब्येतीमध्ये बिघाड झाल्यामुळे काही समस्या या निर्माण होऊ शकतात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चानं भरलेला असेल. तुम्हाला आज तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही आज तुमच्या मित्रांसोबत पार्टी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यावरही पैसे खर्च करावे लागतील. तुम्ही आज कर्जाची परतफेड करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी देखील प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण झाल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुखद परिणाम घेऊन येईल. मात्र आज तुम्हाला तुमच्या भावंडांशी बोलताना तुमच्या रागीट स्वभावामध्ये थोडासा बदल करावा लागेल, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज फायद्याच्या नवीन संधी मिळत राहतील, ज्यामुळे त्यांना नक्कीच फायदा होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाचा वाढदिवस साजरा कराल. तसेच एखाद्या मंगल कार्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या वडिलांशी भविष्यातील काही योजनांवरती चर्चा करावी लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. तुम्ही जर तुमच्या बिझनेससाठी बँक किंवा इतर संस्थेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कर्ज अगदी सहज मिळेल. खाजगी नोकरीशी संबंधित लोकांना आज त्यांच्या करिअरमध्ये नवीन ऑफर्स मिळू शकतात. ज्याची ते फार दिवसांपासून वाट पाहत होते ते स्वप्न आज पूर्ण होईल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं आदर मिळत असल्याचं दिसून येते. आज संध्याकाळी तुम्ही घरी पूजा करू शकता. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अगदी आव्हानांनी भरलेला असेल. तुम्हाला आज तुमच्या व्यवसायामध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज तुमच्या वडिलांच्या तब्येतीमध्ये मोठा चढ उतार तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कमी लक्ष द्याल. कोणतंही महत्त्वाचं काम करायचं असल्यास ते तुम्ही पुढे ढकलू नका. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज विवाहासाठी पात्र लोकांना प्रस्ताव प्राप्त होतील, ज्यांना कुटुंबातील सदस्य त्वरित मंजुरी देऊ शकतात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वागण्यामुळे तुम्ही थोडेसे उदास व्हाल, त्यामुळे तुम्ही सुद्धा थोडे चिंतेत राहाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी निराशाजनक बातमी ऐकायला मिळू शकते. कायदेशीर प्रकरण कोर्टामध्ये चालू असेल तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. आज तुमच्या कुटुंबातील एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते, जी पूर्ण करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. भाऊ बहिणीच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे येत असतील तर आज तुम्ही ते दूर करण्यासाठी कुटुंबियांची मदत घेऊ शकता. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल. आज तुमच्या जोडीदारासोबत काही वाद झाला असेल तरीही तुम्ही त्यामध्ये मौन बाळगणं हे तुमच्या हिताचं राहील. जर तुमचा जोडीदार तुमच्यावर रागावला असेल तर त्याचा राग दूर करण्याचा, त्यांना मनवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आज तुम्हाला नोकरीमध्ये एखादं महत्त्वाचं काम सोपवलं जाऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी स्पेशल वेळ काढू शकणार नाही. तुमच्या व्यस्ततेमुळे तुमची आई मात्र तुमच्यावर रागावू शकते. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल, ज्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होईल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अगदी उत्साही वाटेल. कुटुंबामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांना तोंड देऊन तुम्ही पुढे जाल, परंतु काही प्रकरणांमध्ये विचार करूनच बोलणं तुमच्या हिताचं राहील. आज पोटाशी संबंधित काही समस्या तुम्हाला सतावू शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागेल. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा. तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही आज आनंदी व्हाल. आज तुम्ही संध्याकाळी तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत मजेमध्ये वेळ घालवाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील तर आज ते त्यांच्या शिक्षकांच्या किंवा वरिष्ठांच्या मदतीनं त्या सोडवण्यामध्ये यशस्वी होतील. आज प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या जोडीदाराच्या वागणुकीबद्दल थोडासा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आज कोणतंही काम करण्यापूर्वी कोणाचा तरी सल्ला जरूर घ्यावा, अन्यथा त्यांची राजकीय प्रतिमा डागाळली जाऊ शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला सिंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या वडीलधाऱ्यांच्या कृपेनं मालमत्ता किंवा नवीन वाहन मिळू शकतं, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुमच्या वडिलांची तब्येत बिघडल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. त्यामुळे तुमची तब्येत बिघडल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. भविष्यामध्ये तुम्हाला व्यवसायाच्या आणखीन चांगल्या संधी मिळतील. आज तुम्ही संध्याकाळचा वेळ तुमच्या कुटुंबियांसोबत घालवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखादं रचनात्मक काम करण्याचा प्रयत्न कराल. आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना हे चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद असले तरी त्यांना वाईट बोलू नका, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचा विचार कराल, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.